नमस्कार. आज आपण जिल्हा परिषद सर्कल ताळहातगाव मधील ढालसखेडा या ठिकाणी आलेलो आहोत. ढालसखेडा या ठिकाणी मतदाराचा कौल मतदाराचं मत हे नेमकं कोणत्या पक्षाला असणार आहे, त्यांचं सध्याच्या जिल्हा परिषदबद्दल काय मत आहे, विद्यमान सरकारबद्दल त्यांचं काय मत आहे, त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. याच सोबत आम्ही आमचे SK न्यूज महाराष्ट्र असेल किंवा SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल याच्या माध्यमातून लोकांच्या इच्छुक उमेदवाराच्या प्रतिक्रिया असेल, त्यांचा जाहीरनामा असेल किंवा त्यांच्या मुलाखती असेल त्या प्रसिद्ध करणार आहोत. त्यासाठी जर संपर्क करायचा जर असेल तर आमचा भ्रमणध्वनी क्रमांक घ्या 94 23 45 97 90 व दुसरा एक भ्रमणध्वनी क्रमांक घ्या 95 27 999 721. इच्छुकांनी यावर संपर्क करावा. धन्यवाद. चला तर मग आता जाऊया आपण ढालसखेडामध्ये काही तरुण मंडळी आलेले, काही ज्येष्ठ आहे, पाहूया, संवाद साधूया. काय म्हणता? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय म्हणते तुमच्याकडे इलेक्शनची हवा काय म्हणते? आमच्याकडे तर असं वाटतं आम्हाला जिल्हा परिषदला पिंगळे साहेब जर बरे काम केलेले, त्यांनी रोड वगैरे आणला, आता आम्हाला लाईटचे याचे काय प्रॉब्लेम असला ते व्यवस्थित सॉल्व्ह करते पिंगळे साहेब बरे. पण नवीनला कोणाला भेटली चानच भाजप तर मग त्याला बी आम्ही देऊ शकतो साथ. म्हणजे तुम्ही आमच्या बोलायच्या अगोदरच तुम्ही तुमची जाहिरात करून घ्यायला लागल्या तुम्ही. नाही आम्हाला वाटतं अरे ऐकून मग आमचं म्हणणं तर ऐकून घ्या ना. आमचं म्हणणं हे, तुम्ही तुमचं मतदान भाजपला करणार, शिवसेनेला करणार, राष्ट्रवादीला करणार का काँग्रेसला करणार का अन्य इतर पक्षाला करणार? आता तुम्ही सांगूनच टाकलं. नाही आम्ही विकासाच्या मागे जाणार आहे ना. विकास पाहिजेच ना. विकास पाहिजे. हा, जे विकासाच्या मागचे आहेत रे बाबा. हो, राम 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 राम. तुमच्या ढालसखेड्याची जनता तर तुमचं काय मत आहे? तुम्ही कोणाला मतदान करणार? भाजप, शिवसेना, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस का इतर पक्ष, कोणाला मतदान करणार? काही पक्ष असो, यांनी पूर्ण शेतकऱ्याला निदान अशी भूलथाप करायला नाही पाहिजे. अच्छा अच्छा, लक्षात आलं का? अगदी बरोबर. तुम्ही घोषणा नुसत्या मोठ्याला दाखिता, पण शेतकऱ्यापर्यंत आहे का तेवढे? अच्छा, अजिबात नाही. अच्छा, कोणतं सरकार असो, विरोधी असो का कोणता असो, अच्छा, जे परिस्थिती सध्या ती तुम्ही बी मांडायला पाहिजे. अगदी अगदी बरोबर. हा, बोला ना. खरी मांडायला पाहिजे. मला एक सांगा, काय येत आहे शेतकऱ्याची, काय परिस्थिती मोसंबीच्या भावाची, कोणता बी भाव, काय मार्केट आहे आज? 560ची बॅग का 2000 शेतकरी घेतोय आणि बी मालिक घेतोय. अच्छा, आहे की त्याची काळजी कोणाला? म्हणूनच म्हणतो मग तुम्ही तुमचा राग जोपर्यंत आमच्या माध्यमातून व्यक्त करणार नाही तोपर्यंत सरकारला कळायचं कसं? त्याच्यामुळे मग तुमचं मतदान कोणाला आहे? भाजपला आहे का शिवसेनेला आहे का राष्ट्रवादीला का इतरांना का नोटाला मारणार का अन्याला मारणार? एवढ्या दिवस तुम्ही का मीडियावाले प्रश्न विचारत नाही की 1 वर्षात 3 वेळेस खत भाव वाढतो? अगदी बरोबर आहे ना. ह्या गोष्टी कसं असतं की जसं राजकारण तापतं तसं विचारावं लागतं ना. आपण तुम्ही लांब कोण उभं राहिले? आपल्याला काय परिस्थिती सत्य सांगायची. अगदी बरोबर आहे. जे काय अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. मग तुमचं मतदान कोणाला आहे? तुमच्या भावना जोपर्यंत व्यक्त करणार, मतदान कोणालाच नाही मारायला पाहिजे. लबाड लोकांना. एकंदरीत भाऊनी सांगितलेलं आहे की हे सगळे लबाड लोक आहेत, ह्या कोणाला मतदान तुम्हाला सांगतो 10 वर्षाच्या काळातला जर विचार केला ना तर पूर्ण शेतकरी यांनी शाप केलेला आहे. काही खऱ्या गोष्टी राहिलेल्या नाही. कोणावर काही भरोसा ठेवण्याचा अर्थ नाही. दादा खूप याची घोषणा मोठ्या करायच्या, परत संपला त्यांचा विषय. एकंदरीत दादांनी आपलं दादा एकंदरीत 3000 काय सांगत राहायचं, काय सगळं बघतो काही सांगायचा विषय नाही. एकंदरीत शेतकरी राजा बळीराजा आहे, बळीराजाचा सुपुत्र आहे. खूपच तापलेला आहे आणि त्याने त्याचा रोष म्हणजे जी खंत आहे ती खंत आमच्या माध्यमातून व्यक्त केली. धन्यवाद. काय करायचं ते होत नाही. खत औषधाचा 7000 रुपये तुम्हाला सांगतो. 6000 रुपये क्विंटल. काय का भाव पडता? लिक्विड खत आहे. 1 किलो आणायला गेला आपण तर तुम्हाला सांगतो 700 रुपये किलो, 600 रुपये किलो खत आहे. एकंदरीत यांची भावना कळाली. धन्यवाद. हवा काय नाही, हवा म्हणजे 6000 रुपये असं आहे का? मग आता त्या हवेच्या प्रमाणेच मतदान बी तर मग. मग तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर आघाडी किंवा मग अपक्ष का नोटाला मारणार?
नोटालाच मारते लोक आता ना, आता नोटा माग लोक सर असं आहे का? हा. तुम्ही कशाच्या माग आहेत? आम्ही बी नोटाच्या मागे आहे ना, आता पैसा आला तिकडच बोलणार जमा एकंदरीत दादा आपली थोडीशी मजा घेतात, फिरकी घेतात, हरकत नाही, ते नोटाला मतदान करणार असं त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. धन्यवाद. आमच्या गावाचा विकास करणार हा, आम्ही तिला मतदान करणार. अच्छा कोणाही पार्टीचा. अच्छा. दादानी सांगितलं आमच्या गावाला झाले 5 वर्ष झाले लाईटीचा प्रॉब्लेम आहे, परंतु कोणताच असा नेता नाही, कोणताच असा माणूस नाही की तो लाईटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल. अच्छा लाईटीचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह आहे ना आमच्या गावाचा. 5 वर्ष झाले आम्ही लाईटीच्या वायरात बेजार आहे, रस्त्याच्या वायरात बेजार आहे. डिझेलच्या भावामुळे डिझेल कुठं नेऊन घातले, मशिनी कशी का लागली जरा. त्याला हे गावाचा लाईटचा प्रश्न असेल, गावाचा विकासाचा प्रश्न असेल, जो प्रश्न विकासाचा प्रश्न मार्गी लावेल, विकासाच्या प्रश्नाला घेईल, तो मग कोणत्या का पक्षाचा असेल, आम्ही त्यांना संधी असं सांगितलं. धन्यवाद. मित्र तू काय सांगशील? नाही, विकासाचं महत्व डबल स्थानिक स्वराज्य जर संस्थे याचा विचार जर केला तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम गावाचा लाईटीचा, आणि सरकारवर खूप लोक नाराज. अच्छा. वरून सरकारच्या विरोधात मतदान 100% होणार, कारण जे सरकार घोषित करत आहे पॅकेज 31 हजार कोटीचं, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळतात किती हे महत्वाचं आहे. हेक्टरी अनुदान 50% नुकसान होतंय, 80, 90, 100%. आणि सरकार सांगतंय 31,000 दिले, 31,000 कोटी रुपये दिले, पण शेतकऱ्यात 4-4, 5-5 हजार, 2-2, 3-3 म्हणजे हजार. तुम्हाला असं म्हणायचं की सरकार बोलतंय एक करतंय, असं तुम्हाला म्हणायचं का? सरकार काय करताय की हेडलाईन साठी, न्यूज साठी सरकार शेतकऱ्याला एक तर फसवतंय. पहिली गोष्ट की 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि शेतकऱ्याला इकडे मिळतात किती 2,000 ते 3,000 रुपये. म्हणजे शेतकरी मग तुमचं मतदान कोणाला? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तिसरी आघाडी, नोटा, सरकारच्या विरोधात मतदान करणार. म्हणजे ते कोणता पक्ष असो, दुसरा पक्ष का असणार. एकंदरीत या तरुण आपली तरुण आहे, म्हणजे रोज शेतकरी तरुण पुत्र आहे, त्याने आपले रोष व्यक्त करताना सांगितलेलं आहे की सरकार बोलतंय एक, करतंय एक, आणि त्यामुळं आमचा रोष हा सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळं आम्ही आमचं मतदान सरकारच्या विरोधात असणार आहे. मग तो अपक्ष असो की इतर तगडा पक्ष कोणता असो, त्याला मतदान करणार, 100% करणार. धन्यवाद मित्रा. म्हणते हवा काय म्हणते जिल्हा परिषद सर्कलची? सध्या आमच्या गावात नाही का लईनीचा प्रश्न आहे. खासदार आला, आमदार आला किंवा जी जिल्हा परिषद सदस्य असतील आताची मागची, काहीच तुम्हाला सांगतो लईनीसाठी असं गाव आहे की आंबड तालुक्यात ह्या गावासारखं गाव कुठंच नाही. सगळ्यात माग असलेली फक्त लईनीपासून आणि रस्ता केला होता आमदार साहेबांनी, पण जे लई नाही की आमदार साहेबांनी आश्वासन देऊन बी पूर्ण केलं नाही, खासदारांनी नाही केलं, आणि जे सदस्य आहेत समजा हे बी समजा काय निश्चित जळाले पण आणून दिले, पण त्याचं काही पूर्ण काम काही केलं नाही. गावठाण जर मंजूर करून आणलं पिंगळे साहेबांनी, सगळे पिंगळे साहेब कसं ते मंजूर जर केलं ते आम्हाला जर ताबडतोब लाईन जर दिली 8-15 रोजात तर आमच्या गावातलं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं जे तुमच्या गावाचा प्रश्न मार्गी लावेल, जे कोणी आणेल त्याला मतदान. बरोबर. मग ते कोणाचा काय असं कोणत्या पक्षाचा असू त्याला बरोबर ना? अजून काही दुसऱ्या समस्या? काही समस्या नाही, फक्त लईनी वाचून. असं आहे का? म्हणजे लेकराच्या शिक्षणावर परिणाम होतो, लेकरा आजार पडतात, चोऱ्या चिलटाचं भिव राहतं, गावाचा हे होत नाही, परत त्यानंतर बाकीच्या इतर दळणवळणाच्या साधनावर परिणाम होतो, म्हणून तुम्हाला लाईट जरुरी आहे. आमच्या गावात मागच्या वर्षी हिवाळ्यात 2 ते 3 महिने लोक गावात जागी होते चोरामुळे, आणि लाईन 12-1-2 वाजता लाईन येत 2 महिने लाईट कुठं होती म्हणजे पावसाळ्यात. लाईट किती जरुरी आहे एकंदरीत यांनी सांगितलेली. धन्यवाद. हवाबद्दल तुमच्या जिल्हा परिषद सर्कलच्या हवाबद्दल काय सांगशील, पंचायत समिती गणाबद्दल काय सांगशील, किंवा नेमकं काय बसेल तू? सध्या हवा अजून उमेदवार जाहीर नाही. बर. उमेदवार जाहीर झाल्याच नंतर कळेल कोणाची हवा आहे, कोण कसं काम करतं त्याच्यावर अवलंबून. पिंगळे साहेबांनी एकंदरीत थोडंफार चांगलं काम केलंय. आता आमचा एकच प्रश्न आहे पूर्ण गावाचा, फक्त लाईट. जो कोणी गावठाण मंजूर करून आणून काम करील त्याला पूर्ण गाव मतदान करेल, बाकी काय नाही विषय. पळू नको. मला एक सांग, ऐकून गावात मतदार किती आहे, गावात मतदार किती आहे, मतदान किती होणार काय ते बी तर सांग. 700 मतदान होईल. अच्छा. गाव सगळं एका जुटीने का? एकंदरीत या तरुण मित्रांनं जो आहे गावाला येणाऱ्या अडीअडचणीचा पाढा वाचलेला असून त्या पाढ्याच्या माध्यमातून त्याने एकच सूचित केलंय की पहिला प्रश्न मार्गी लावा आणि नंतर काय ते पुढचं ठरवू. बरोबर ना? 2 महिने लाईट नव्हती पावसाळ्यात गावात. पिंगळे साहेबांनी डिप्या आणून दिल्या, पण त्यांनी गावठाणासाठी सर्वे पण केला,
फक्त आता मंजुरी येणं बाकी. जर त्यांनी ते जर आणून तेवढं जर केलं तर त्यांना मतदान, किंवा दुसरं कोणी जरी केलं तरी त्यांनाच मतदान होणार. कोणी करू मग, कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी एवढं काम केलं की त्याला पूर्ण गाव पाठीशी राहणार. धन्यवाद. हवा हवा काय म्हणते जिल्हा परिषदची? काय जे आमच्या गावाला लई सोयीची देणे होईल त्याचं होईल काम. असं आहे का? तुमचा लाईटचाच प्रश्न का, शेतीचा प्रश्न नाही का? काही दुसरा अजून काही तुमचा पांढर रस्ता असन, शेती असन, परत सध्याच्या भाजपच्या काळामध्ये तुमचं अतिवृष्टी अनुदान असन, दुष्काळी अनुदान असन, ते काम झालं का? कसं झालं? तुम्ही सरकारच्या कारभारावर खुश आहे का? कोविड काळात तुम्हाला कोणी मदत केली का? त्या असे अनेक प्रश्न, त्या संदर्भात तुम्ही काहीतरी बोला ना. आता रस्ते नाही सोयीचे सर, अजून गाड्या बैल वाहत जात नाही, फसते हा, मग तुम्हाला काय म्हणायचं? रोड नाही, जे करीन त्याला मतदान करू आम्ही. असं जे करीन त्याला मग तुम्ही मग मतदान, जे करीन त्याला म्हणजे कोणत्या पक्षाला का, जे जो उमेदवार करीन त्याला? कोणत्या पक्षाचं काम करीन उमेदवार समजा काम करीन आमच्या गावाचं, भाजपचं हो कोणतं हो. एकंदरीत दादांनी सांगितलेलं आहे, जो आमच्या गावाचा प्रश्न मार्गी लावील, मग तो कुठलाचा पक्ष, आम्हाला आमचा एकच पक्ष विकासाचं काम करेल, त्याला आमचं त्याच्याकडे मतदानाचं लक्ष. बरोबर ना? राम 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 राम. तुमच्याकडे जिल्हा परिषदची हवा? आमच्या इथं लाईटचं त्रास आहे आम्हाला खूप. बर, मग जे ते काम करीन त्याला मतदान होईल. असं आहे का? एकंदरीत त्यांनी सांगितलेलं, जो आमच्या लाईटचं काम करेल त्याला मतदान होईल. धन्यवाद दादा. काय म्हणते जिल्हा परिषद सर्कल ताळासगावची हवा? हा, जिल्हा परिषद का आता येणार तर होणारच ना, जे करायचं ते लोक जनता करेन. हा, मग म्हणूनच म्हणतो. मग तुमचं मतदान भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस का इतर का अपक्ष का नोटा, कोणाला तुमचं मतदान आहे? मतदान करायचं ते सांगू, पण आता सध्या तर नाही सांगत. बाजार जातो कोणा पक्षाला सांगत त्याला कोणालाही सांगा, कारण कसं की सध्या काही मतदान चालू झालेलं नाही. त्यामुळे कसं आहे की जर काम झाले असेल तर तुम्ही सत्ताधाऱ्याकडे वरता, काम नसेल झालं, अरे पिल्लू थांब ना थोडस, जर काम नसेल झालं तर विरोधाकडे जाणार, काहीतरी होईलच ना. पण मतदान तर करताना विरोधाकडे जावं लागेल, त्याला चान्स द्यावा लागेल, संधी द्यावा लागेल सगळ्याला. यायला कवर बसत सत्य. असं आहे का? मग दर 5 वर्षाला सरकार बदलून पाहिजे. दादा जनता येडी का, एकालाच निवडून देते, पण दर 5 वर्षाला सरकार बदलून पाहिजे. अनुदानचे पैसे आले की तेव्हा सरकारला कळत. मग असं आहे का? मग तुमचं मतदान कोणीकडे यंदा? आमचं काय आता विरोधी पक्षाला मतदान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे बोला हे नग करते, त्याचा अर्थ कसं आहे की ऐका, चला चहा होता, आता चहाचा आमुष देतात. प्रत्येकाने मतदानाबद्दल सुज्ञ मतदान आहे, मतदान करणार पण कळून देणार नाही. राम 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 घाला ना. काय म्हणते हवा जिल्हा परिषद सर्कलची? बीजेपी. अरे बाप, येईन एका झटक्यात म्हणजे काय विचार. काय म्हणते हवा ते येईन बीजेपीच सांगून दिले. बरं, बीजेपीच कशामुळे? बीजेपीच्या काळात आता तुम्हाला तुमचं अतिवृष्टी अनुदान असेल, परत दुष्काळी अनुदान असेल, ते भेटलं का? भेटलं. लोक काही गावात चर्चा आहे की लाईटचा विषय नाही, काही नाही, मार्गी नाही. मग ते तर कसं रे, लोकांचा रोज दिसायला लागला. होईल ना, टप्प्याटप्प्याने सगळं होईल. टप्प्याटप्प्याने सगळं होईल का? तरुण मित्रांनो सांगितलं की टप्प्याटप्प्यानं सगळं होईल. धन्यवाद. काय म्हणते तुमच्या ढालसखेडची म्हणजे ताळसगाव सर्कलची हवा काय म्हणते? बरी आहे का? आणि पण मग तुमचं मतदान कोणीकडे राहणार आहे? भाजपला राहणार आहे, शिवसेनेला राहणार आहे का, काँग्रेसला राहणार आहे का, राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार आहे का, इतर पक्षाला राहणार आहे का, अपक्षाला करणार आहे? तुमचं मतदान नेमकं कोणाला करणार तुम्ही? जगाचं नाही हो, आपलं सांगा. जगाचं काय घेणं ना आपल्याला? आपलं काय आहे? आपलं भाजप. असं आहे का? भाजप कशामुळे हो? पहिल्यापासून भाजपला झालं. पहिल्यापासून ठीक आहे, पण भाजपच्या काळामध्ये कसं की शेतकरी, काही लोक शेतकरी मध्ये नाराज आहे, काय म्हणजे तुमच्याच गावातले लोक म्हणतात लाईटचा विषय प्रश्न राहिला, काय म्हणतात लाईटचा प्रश्न मार्गी लावा. तुम्ही काय म्हणता? काय म्हणा नाही, तुम्ही भाजप म्हणले ना, आमचं तुमच्याबद्दल काय म्हणणं नाही. ते तुमच्या मतदानातला तो अधिकार आहे. असं आहे का? बर, म्हणजे तुमचं मतदान भाजपला, काय हरकत नाही. राम राम. काय म्हणते तुमच्या ढालसखेडची म्हणजे ताळसगाव सर्कलची हवा काय म्हणते? बरी आहे का? आणि पण मग तुमचं मतदान कोणीकडे राहणार आहे? भाजपला राहणार आहे, शिवसेनेला राहणार आहे का, काँग्रेसला राहणार आहे का, राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार आहे का, इतर पक्षाला राहणार आहे का, अपक्षाला करणार आहे? तुमचं मतदान नेमकं कोणाला करणार तुम्ही? जगाचं नाही हो, आपलं सांगा. जगाचं काय घेणं ना आपल्याला? आपलं काय आहे? आपलं भाजप. असं आहे का? भाजप कशामुळे हो? पहिल्यापासून भाजपला झालं. पहिल्यापासून ठीक आहे, पण भाजपच्या काळामध्ये कसं की शेतकरी, काही लोक शेतकरी मध्ये नाराज आहे, काय म्हणजे तुमच्याच गावातले लोक म्हणतात लाईटचा विषय प्रश्न राहिला, काय म्हणतात लाईटचा प्रश्न मार्गी लावा. तुम्ही काय म्हणता?
काय म्हणा हा? नाही तुम्ही भाजप म्हणले ना, आमचं तुमच्याबद्दल काय म्हणणं नाही, ते तुमचा मतदानाचा तो अधिकार आहे. असं आहे का? बर बर, म्हणजे तुमचं मतदान भाजपला, काय हरकत नाही. राम राम. भाजपला कशामुळे हो भाजपला? कामं चांगले काम चांगले आहेत का? नक्की तुमच्या गावात काय काम झालेत? काम खूप रोडचे झालेत बरं. असं आहे का? जिल्हा परिषद सदस्याने काही जिल्हा परिषद सदस्याने काही काम केलेत का? डॉक्टर साहेबांनी केले त्याच्या अगोदरच्या सदस्याने केलेत का? केले, पण मागे पुढे गड्डे गुड्डे काही धकून असं आहे का? म्हणजे काय धकून घ्यायचे काम केले का? तुम्ही त्याला धकून घ्यायला लागले? हा? लयच मुरक्या हसले बाबा. हा? त्याचा अर्थ समजून घ्या. अजून काय सांगणार? चल जाऊ द्या. काय नाही. हा? नाही का? एकंदरीत डॉक्टर साहेबासोबत असं आहे का? शेवटी ते सांगते एकंदरीत आम्ही डॉक्टर साहेबांसोबत. आता कोणता डॉक्टर काय त्याला पण मत पिंगळे का? बर 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 बर, ठीक आहे, चालते. जिल्हा परिषद ताळा हदगाव सर्कलची हवा काय म्हणते? गणाची हवा काय म्हणते? हवा चालू आहे डॉक्टर साहेबाची, पिंगे साहेबाची. असं आहे का? मित्र, डॉक्टरचीच हवा कशामुळे? कामाचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे. कामासाठी गावात भरपूर नाही. अच्छा, पण मला एक सांग, हे जे ताळा हदगाव सर्कल आहे हे सर्वसाधारणसाठी सुटलेलं आहे. डॉक्टर, तू ज्याचं नाव घेतं ते डॉक्टर ओबीसी मधून आहे, मग तरी तुम्ही स्वीकारणार का? नाही, असू दे ना. तरी पण आमचे आधारात कधी पण कामं होते, इमर्जन्सी कामं पडतात. बाबा कुठं उभा आहे? माणूस कधी उभा आहे, लाईट असो, रोड असो, कोणत्या प्रश्न मार्गी लावतो नाही का? एकंदरीत ह्या तरुण मित्रांनी सांगितलेलं आहे की माणूस विकासाचा आहे, माणूस कामाचा आहे, माणूस अर्ध्या रातचं कामाला येतो, म्हणून आम्ही त्याच्या मागे. धन्यवाद मित्र. कोणा हवा कोणाची? इथं मतदान कोणाला करणार आहे? पगार आल्यावर करी. पगार आल्यावर करी. पगार म्हातारी झाली तरी पगार नाही. अरे बापरे, झाडाला जात थोडा. अरे बाप, मग पगार चालू झाले नाही का अजून? पुढे पुढे कागद दिले का? दिले होते भांड्याला. भांड्यानं दिले होते का? मग का भांड्यानंच पगार घेतली? हो, भांड्याने घेतली. असं आहे का? बरं बरं, चल जाऊ दे, आता काय हरकत नाही. त्या बाईकडे गेले तहसीलदार निकट, मग ती म्हणली अजून का तुला पगार. अरे बापरे, बरं चल जाऊ दे. मतदान कोणाला आहे? आता कोणाला खरं मला तरी काय ठाऊक बाबा. एकंदरीत आईनं आपला राग व्यक्त केलेला आहे, कारण मी वृद्ध आहे आणि वृद्ध असल्या कारणामुळं मला माझ्या पुढील जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी जो निराधाराचा पगार असतो तो पगार, कारण त्यांचा जो बंड्यामध्ये तो बंड्या जो कोणी त्यांचा प्रतिनिधी आहे त्यांना आजी वयोवृद्ध असल्यामुळे आजीला त्रास होऊ नये त्यामुळे ते कागदपत्र घेऊन अंबड तहसीलला दिले. अरे बापरे, आईला तर सगळं जमतं खेळ. पिंगळ्याला माझ्याकडे. बर बर, आई बोलली, आईची भाषा कळाली. धन्यवाद आई. म्हणते तुमच्या जिल्हा परिषद सर्कल ताळा हदगावची हवा, गणाची हवा काय म्हणते? लईनी सोय नाही, काय नाही. लईनीची सोय नाही. तुम्ही तर पहिली तुमची सोय केली बाबा, सोयीचीच सांगितलं. पगारी नाही लावले, काय नाही. असं आहे का? मग तुम्हाला काय म्हणतो? मतदान कोणा, म्हणजे जे पगार लावीन त्याला मतदान हे का? सोय लावीन, लाईटची सोय लावीन त्याला मतदान आहे? नेमकं मतदान कोणाला आहे? काही आहे ते मला सांगा. आयच आम्हाला कोण हो? एकंदरीत तुमचा प्रश्न तर हे दिसायला पुढे अख्ख्या गावाचा प्रश्न दिसायला लागला. तू तरी लहान, तू तरी लहानाचं का? बर बर, दादाने सांगितलं तू तरी लहानू म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबालाच आहे दादाचं मतदान आहे. धन्यवाद दादा. हवा काय म्हणते? हवा ताळा हदगावची हवा काय म्हणते? जिल्हा परिषद सर्कलची हवा ठाकरे गट, शरद पवार गट. शरद ठाकरे गट, शरद पवार गट. पक्के विरोध. बरं मला सांगा, काय हरकत नाही, तुम्ही करा, आमचं काय मतदान नाही, पण तुम्ही ठाकरे गटाला, शरद पवार गटाला मतदान करता, कशामुळे करता हे सांगा. त्याने कामाला गेले. असं आहे का? त्याच्या काळात कामं झाले आणि सध्याच्या कामात तुम्ही नाराज आहेत. धन्यवाद. काय म्हणते हवा काय म्हणते ताळा हदगाव सर्कलची? उमेदवार जाहीर झाल्यावर सांगून. अरे उमेदवार आहे तर उमेदवार, आम्ही तेच म्हणतो ना की आम्ही उमेदवारासाठी प्रचार नाही करतो, आम्ही त्यासाठी तुमचं मतदान आहे. भाजपला आहे, शिवसेनाला आहे, काँग्रेसला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला आहे का, शरदचंद्रजी पवार काँग्रेसला आहे का, अजितदादाला आहे का, शिवसेना शिंदे सेना आहे का, बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव सेना आहे का, इतरांना कोणाला ज्याला कोणाला मतदान करा तेच सांगा. आमचं सेना भरपूर आहेत, पण जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत आम्हाला काही त्याबरोबर बोलता येणार नाही. बरं मग ठीक आहे. तुमच्या गावात मागचा जिल्हा परिषद सदस्य असेल, त्याच्या मागच्या जिल्हा परिषद सदस्य, आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्याच्या काळात किती कामं झालीत? जे काम मागच्या जिल्हा परिषद सदस्याच्या काळात झालं ते अगोदरच्या कोणत्या काळात झालं नाही. अच्छा, मग एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? हा ना, पण आता ते थोडासा जरा प्रश्न थोडा वेगळा आहे.
होईल काहीतरी त्याच्यात, पण ज्यावेळेस उमेदवार जाहीर होईल त्यावेळेस आम्ही याबद्दल निश्चित त्यासाठी ना तुम्ही निश्चित अंदाज सांगू तुम्हाला. सुज्ञ, हुशार, खूप तज्ञ दिसत मतदार दिसतात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. परंतु उमेदवार नाही, आम्ही पक्ष म्हणतोय, आम्ही उमेदवाराकडे पाहत नाही. तर ठीक आहे, तुम्हाला तुमच्या भागात जो विकासाचं काम करेल तुम्ही त्याला मतदान म्हणता, तर ठीक आहे, आमचं काहीच हरकत नाही. मग तेच मतदान सध्या विकास कोणती पार्टी करते किंवा कोणता पक्ष करतो त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? पक्षाने विकास केला हे खरं आहे, भाजपनं विकास केला ही गोष्ट खरी आहे. पण अजून त्याच्यात आता जरा आहे, पण तो जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही एकंदरीत तरुण मित्रांनी सांगितलेलं आहे, किंतु परंतु का कशी असा तो प्रश्नार्थक चिन्ह आणतो. परंतु त्याचं मतदान हे भाजप 100% भाजपच्याच बाजूने. धन्यवाद मित्र. काय म्हणते तुमच्या ताळातगाव सर्कलची हवा, गाण्याची हवा काय म्हणती? अरे का तुमचं मतदान कोणाला सांगा, जे शिवसेनेला आहे का भाजपला आहे का राष्ट्रवादी काँग्रेसला आहे का कोण? हानू त्यांनी सांगितलं एकंदरीत, पण ते सुज्ञ मतदार बोलून दाखवत नाही, परंतु ते 100% मतदान करणार. धन्यवाद. तरुण मित्र शेतकरी, तू काय सांगशील मतदानासंदर्भात? काही नाही सांगतो. एकंदरीत तरुण मित्र जरी असला तरी तो कसं आहे, काय तरुण आहे का, रिस्क नको, पण मतदान 100% करा. मतदान तर करणार ना? 100% करणार. सुज्ञ मतदार आहे. धन्यवाद. गावची हवा आम्ही आता भाजपला कदारलेलो आहे. अच्छा, भाजपला कदरलेले. राष्ट्रवादी शरद पवार. अच्छा. बरं, भाजपला कदरले म्हणजे भाजपला नेमकं कशामुळे? शेतकरी म्हणून कदरले, म्हणजे शेतीचं अनुदान नाही आलं म्हणून कदरले? अनुदान नाही आलं, शासकीय कर्मचाऱ्यावर त्याचं काही राहिलेलं नाही, नियंत्रण राहिलं नाही. अच्छा, त्याच्यामुळे तुम्ही कदरले. मग तुम्ही अनुदान गेल्या वर्षी अनुदान ते पण तलाट्यानं खाल्ले, आमच्यापर्यंत आलेच नाही आणखी. अच्छा, मी तुम्हाला असं म्हणत कोणाला काय खायचं तर खाऊ द्या, आमचं आम्हाला द्या, असं तुम्हाला हक्काचं भेटल ना आपल्याला. म्हणून तुम्ही नाराज आहे, म्हणून तुम्ही शरद पवार माणूस आपला. धन्यवाद. हवा ताडाव्याची हवा भरपूर आहे, पण सोय काही नाही ना. अच्छा, हवा भरपूर आहे पण सोय नीट नाही. मग तुमची सोय काय आहे? आमच्या गावाला डिपे नाही, लाईन नाही. बर. मग तुम्ही तुमचं मतदान कोणाला देणार आहे? भाजपला देणार, शिवसेनेला देणार, काँग्रेसला देणार, का अपक्षाला देणार, का नोटाला मारणार? आता लोक भाजपला देत आलो. बर, तर ते काय निश्चित करू काम, रोड करू, हे करू, ते करू, काहीच करायला तयार नाही. मग यंदा हवा कोणीकडे? तुमची हवा कोणीकडे? आमची जे डीपी ते आम्हाला आधी ते देईन, त्याच्याकडे हवा आमची. एकंदरीत त्यांनी सांगितले की जे आमचं काम करेन आम्ही त्याच काम करू. धन्यवाद. जे आमचं काम करू असं आहे का? हे शेतकरी मित्र आहे, शेतकरी बांधव आहे, शेतात चाललेला आताच गाडीला आयल पाणी केलं म्हणजे वंगाने ते जास्त करते त्याला फिरवले. त्यामुळे त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही जे आमचं काम करीन त्याचं आम्ही काम करू. राम राम.